पहा मुलांनो, अपूर्णांकाचा एक छान प्रश्न घेऊन आले पहा मी तुमच्यासाठी. काय आहे, अपूर्णांकाची तुलना करायची. तुलना करायची म्हणजे काय? कोणता अपूर्णांक लहान, कोणता मोठा. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात. पहा, अपूर्णांक दिले जातात. जरी अपूर्णांक बघितले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक अपूर्णांकाचा अंश काय आहे? 1 आहे. आणि या खालचे जे अंक आहेत ते छेद आहेत पहा. म्हणजे समान अंश आहे. समान अंश असताना सर्वात लहान आणि सर्वात मोठा अपूर्णांक कसा शोधायचा त्याची एक भन्नाट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे पहा. मग समान अंश जर असेल तर काय करायचं? ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणजे काय येईल? हा अपूर्णांक मोठा येणार पहा. ज्याचा छेद लहान, पहा, छेद लहान अपूर्णांक मोठा. हे कधी होतं? समान अंश असेल तर. मग आपला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता झाला? 1/2. आणि याच्या उलट सर्वात लहान अपूर्णांक कोणता होईल? ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. मग आता पहा, इथं 4, 5, 12, 7, 8, 2 याच्यामध्ये 12 हा सर्वात मोठा छेद आहे. म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक कोणता झाला? 1/12. म्हणजे एखाद्या गोष्टीचे, एखाद्या आकृतीची, समजा ही आकृती आहे, हिचे 2 भाग केले, 2 पैकी 1 घेतला आणि तेवढीच आकृती आहे, हिचे 12 भाग करायचे आणि 12 पैकी 1 घ्यायचा आहे. म्हणजे याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल पहा. समान अंश असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. एवढं लक्षात ठेवायचंय पहा. आली ट्रिक लक्षात? ट्रिक जर लक्षात आली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा.